नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळं बढिया असाल। सरळ सेवा भरती 2024 एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती चालणार की जागा किती आहेत आणि सॅलरी किती असणार आहे, काम काय असणार आहे, कोणत्या पोस्टसाठी वेकेन्सी निघालेली आहे, ह्या सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ह्या फॉर्मची अप्लाय डेट करण्याची जी तारीख आहे ते सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। काय काय क्वालिफिकेशन लागणार, सॅलरी किती आहे, ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी इच्छुक आहे फॉर्म भरायला ते विद्यार्थी आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा, आणि जर कोणतेही क्वेरीज असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जो विद्यार्थी नवीन असेल तो विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा असेच नवीन अपडेट्ससाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण नोटिफिकेशन बघूया। या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हे ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे पोस्टचे नाव आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत ही वॅकन्सी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे जी वॅकन्सी आहे ते जे पोस्ट आहे अग्निशमन विमोचक आणि फायरमॅन रेस्क्यूअर ह्या पदाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि गट ड ची ही वॅकन्सी राहणार आहे आणि सरळ सेवे पद्धतीने ही वॅकन्सी भरणार आहे। तुम्ही या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर आपण बघूया, तुम्ही इथे बघू शकता की जी टोटल जागा आहे यामध्ये जी टोटल जागा आहे ते 150 आहे। कॅटेगरीनुसार इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। SC साठी 20, ST साठी 10, VJA साठी 4 आणि NT B साठी 4, NT C साठी 4। त्यानंतर तुम्ही बघू शकता NT D साठी 3, त्याच्यानंतर SBC साठी 3, OBC साठी इथे बघू शकता 29 आणि EWS साठी 15, SEBC साठी 15 आणि ओपन साठी 43 असा टोटल मिळून आहे विद्यार्थी मित्रांनो 150 पूर्ण जागा आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे नोटिफिकेशन आहे डिटेल नोटिफिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये शेअर करणार। तुम्ही तिथे जॉईन होऊन तुम्ही ही PDF प्राप्त करू शकता। यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की क्वालिफिकेशन काय राहणार आहे आणि वेतन श्रेणी किती भेटणार आहे। ते तुम्ही बघू शकता इथे जे पोस्टचे नाव आहे ते अग्निशमन विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्यूअर या पदाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे जी तुम्हाला सॅलरी भेटणार आहे स्टार्टिंग 19,900 ते 63,200, पण ही जी सॅलरी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो 30,000 प्लस सॅलरी तुम्हाला भेटणार आहे एक्स्ट्रा अलाउन्स मिळून। यामध्ये तुम्हाला 10वी पास पाहिजे, त्यानंतर राज्य अग्निशमन परीक्षा केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या 6 महिने कालावधीचा अग्निशमन शिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा। त्यानंतर तुम्हाला SSC IT परीक्षा उत्तीर्णाचा रिझल्ट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यामध्ये ते उंची आहे, जी उंची मागितली आहे ते 165 सेंटीमीटर, छाती 81 प्लस 5 फुगवून ते 86 पर्यंत जाईल। त्यानंतर जे वजन मागितले आहे ते विद्यार्थी मित्रांनो 50 किलो, आणि तुमची जी दृष्टी आहे पाहण्याची ते चांगली असली पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गाच्या वय 30 वर्षापेक्षा अधिक व मागासवर्गीयांसाठी उमेदवारांसाठी वय वर्ष 30 पेक्षा अधिक नसावे, म्हणजे 30 पेक्षा जास्त नसावे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी 33 पेक्षा जास्त नसावे। यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की शारीरिक अर्हता इथे काय मागितली आहे। जी शारीरिक चाचणी होणार आहे ते बघू शकता इथे पुरुषांसाठी उंच आहे 165, महिलांसाठी 162,
वजन दोघांसाठी सेम आहे 50-50 किलो. मुलांसाठी फक्त छाती आहे 81 प्लस 5 फुगवून 86. त्यानंतर तुम्ही बघू शकता महिला उमेदवारांसाठी कोणतेही छातीचं काही मागितले नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दृष्टी तुम्हाला चांगली असली पाहिजे, सामान्य दृष्टी असली पाहिजे आणि उमेदवार शारीरिक व मानसिक म्हणजे कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास तुम्हाला नसलेला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक क्षमता व मैदानी चाचणी कोणत्या इव्हेंटला तुम्हाला किती मार्क्स असणार आहे. यामध्ये बघू शकता तुम्हाला हे 100 मार्काचं टोटल शारीरिक चाचणी राहणार आहे इथे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता 1600 मीटरसाठी 30 मार्क्स. त्यानंतर जमिनीपासून 33 फीट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरून खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क असणार आहे. त्यानंतर 50 किलो वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे, त्यासाठी 20 मीटर. 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे, त्यासाठी तुम्हाला 20 मीटर. त्यानंतर तुम्ही जे पुलअप्स आहे ते मुलांसाठी ते 10 मार्क्स असणार आहे इथे विद्यार्थी मित्रांनो. अशा मिळून तुम्हाला 100 मार्काचं पुरुषांचं राहणार आहे. तसेच मुलींचं पण 100 मार्काचं राहील. इथे 800 मीटर धावणे आहे, त्याला 30 मार्क आहे. आणि जे जमिनीपासून 33 फूट उंचीवर ते खिडकीवर जे चढायचं आहे तुम्हाला, ते तिथे तुम्हाला सुद्धा 20 मार्क असणार आहे. त्यानंतर 40 किलोग्रामची जी वजनी तुम्हाला उचलून 60 मीटर अंतर धावणे आहे, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क असणार आहे. त्यानंतर गोळाफेक मुलींसाठी 10 मार्क्स असणार आहे. त्यानंतर लांब उडी मुलींसाठी 10 मार्क्स आणि पुशअप्स 10, त्यासाठी 10 मार्क्स असणार आहे. अशा मिळून हे 100 मार्काचं असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे दिलेले आहे की वयोमर्यादा किती असणार आहे. 18 पासून ते वयोमर्यादा 45, खुल्या प्रवर्गासाठी 43 आणि मागासवर्गीयांसाठी 43 हे खेळाडूसाठी, आणि कमालसाठी खुल्या प्रवर्गासाठी 30 आणि मागासवर्गीयांसाठी 33. तसेच जे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि माजी सैनिक त्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45 आणि मागासवर्गीयांसाठी 45. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे की जे मागास प्रवर्गातील उमेदवारांना आहे ते 900 रुपये फीस राहणार आहे, शुल्क जे फॉर्म भरण्याची फीस आहे ती. आणि बाकीचे जे आहे खुल्या प्रवर्गातील बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये राहणार आहे. हे फीस नॉन रिफंडेबल राहील. माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फीस राहणार नाही, इथे विद्यार्थी हे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी नमूद केलेले आहे. त्यानंतर आपण बघूया तुम्ही अर्ज करण्याची, सादर करण्याची पद्धत इथे तुम्ही वाचून घ्याल नोटिफिकेशनमध्ये. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत इथे दिली आहे. फोटो कोणत्या पद्धतीने लावायचा आहे ते सुद्धा दिले आहे. अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना यामध्ये तुम्ही दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण बघूया की परीक्षा निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीने परीक्षेचे जे प्रारूप आहे, ते जो स्वरूप आहे ते कोणत्या पद्धतीने आणि कसं राहणार आहे ते आपण बघूया. इथे 2 टप्प्यामध्ये तुमचं होईल. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, लेखी आणि शारीरिक चाचणी. लेखीसाठी 100 मार्क आणि शारीरिक चाचणी सुद्धा 100 मार्क. इथे 10वीच्या बेसिसवर हे सिलेबस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघू शकता मराठीसाठी 15 गुण असणार आहे, इंग्रजीसाठी 15 गुण, सामान्य ज्ञानसाठी 15 आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 15. आणि अग्निशमन संबंधित जे पाठ्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 40 गुण, 40 मार्काचे 40 क्वेश्चन 40 मार्क्सचे. असेच हे बाकीचे सेक्शन जे आहे ते 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी आणि 2 तास टाईम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तुम्ही बघू शकता इथे ह्या पद्धतीचे तुमचं पेपरचं सिलेक्शन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 टप्प्यामध्ये राहणार आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर फॉर्मला अप्लाय करा आणि तुमची जी अभ्यास करायचा आहे ते सुरुवात करून द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण टाईम फार कमी भेटणार आहे तुम्हाला पेपरासाठी. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आहे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जर कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी प्रत्येक कमेंटचा आन्सर देणार. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम द्या व्हिडिओला. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.